नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शकुंतलाचा माणूस हा या सिंधूला किचनमध्ये घेऊन येतो आणि किचन दाखवतो आणि बोलतो की हे बघा, मॅडमला सर्व स्वयंपाक झाल्यानंतर सर्व किचन स्वच्छ व्यवस्थित धुवून ठेवा, असं मॅडमला आवडतं, असे पण हा शकुंतलाचा माणूस या सिंधूला सांगतो. त्यानंतर शकुंतला ठीक आहे असे बोलते. तर आता इकडे हा शकुंतलाचा माणूस मॅडमला नेमकं काय काय आवडतं हे सर्व सिंधूला सांगत असतो. तर सिंधू ठीक आहे असे बोलते. दुसरीकडे सिंधू ही आता या शकुंतलाच्या रूममध्ये जाते आणि तिथे कुठे काही मिळतं का ते इकडे तिकडे शोधू लागते. इकडे आता ही शकुंतला मधूला फोन लावते आणि मधूशी बोलत असते. तर मधू ही आपल्या रूममध्ये व्हीलचेअरवर बसून येते. तेवढ्यामध्ये मधूच्या मोबाईलवर या शकुंतलाचा कॉल येतो. तर मधू तो फोन लगेच रिसीव्ह करते आणि बोलते की हॅलो. तेवढ्यामध्ये ही शकुंतला ह्या मधूला विचारते की काय मधुराणीबाई, आपलं काम कुठपर्यंत आलं? त्या डॉक्टरीनबाई आणि ते पोलीस या दोघांच्या डोक्यामध्ये काय शिस्त हे कुठपर्यंत आला, प्लीज मला कळेल का, असे पण ही शकुंतला या मधुराणीला फोनवर विचारते. नंतर मधू बोलते की मला अजून काही कळालेलं नाहीये, मला जेव्हा कळेल ना तेव्हा मी नक्कीच तुम्हाला इन्फॉर्मेशन देते, असे पण ही मधू या शकुंतलाला फोनवर बोलते. तेवढ्यामध्ये सिंधू ही या शकुंतलाच्या रूममध्ये तिच्या कॉटच्या जवळ अगदी थोडासा एक स्पीकर नेऊन ठेवते. तेवढ्यामध्ये ही शकुंतला आता रूममध्ये येते आणि ह्या सिंधूला बघते व सिंधूला विचारते की काय ग, काय करतेस तू तिथे? तेव्हा सिंधू ही थोडीशी घाबरते. तेवढ्यामध्ये ही शकुंतला आता ह्या सिंधूवर खूप भडकते आणि बोलते की काय ग, तुझं काम तर किचनमध्ये आहे ना, मग तू इकडे काय करते बरं माझ्या रूममध्ये, असे ही शकुंतला सिंधूला बोलते. त्यावर सिंधू ही लगेच आपल्या हातामध्ये एक पुरणपोळीचे ताट घेऊन ही शकुंतला समोर येते आणि बोलते की अहो, मी आज पहिला दिवस आहे त्यामुळे तुमच्यासाठी आज खास पुरणपोळी बनवून घेऊन आले होते. तुम्ही इथे दिसे ना त्यामुळे म्हटलं इथे कुठे साईडला ठेवावी, असे पण ही शकुंतलाला सिंधू बोलते आणि बोलते की प्लीज तुम्ही खा ना ही पुरणपोळी. नंतर शकुंतला बोलते की तुला कोणी सांगितलं मला पुरणपोळीच आवडते? तेव्हा ही सिंधू बोलते की शेरा दादांनी सांगितलं. मी जिथे जाईल ना तिथे पहिल्या दिवशी त्या मालकिनीच्या आवडचं सर्व काही बनवत असते, असे पण ही सिंधू या शकुंतलाला बोलते. नंतर सिंधू ही बडबड करत असते. तेवढ्यामध्ये शकुंतला बोलते की गप्प राहायचं, जोपर्यंत आम्ही बोलत नाही ना तोपर्यंत सुद्धा तुम्ही सुद्धा गप्प राहायचं, असे पण ही शकुंतला या सिंधूला बोलते. तर शकुंतला ती पुरणपोळी खाते आणि सिंधूला बोलते की तुझ्या हाताला चांगली चव आहे. तर सिंधू बोलते की अजून आणू का मॅडम? तर शकुंतला नाही असे बोलते. त्यानंतर शकुंतला बोलते की आज थोडासा जास्त स्वयंपाक बनव बरं का. तर सिंधू बोलते की कोणी पाहुणे येणार आहेत का? तर शकुंतला बोलते की नाही, जास्त बोलू नको, तुला जेवढं सांगितलं तेवढंच कर, तुला शेरा एक डब्बा भरायला देईन, त्या डब्यामध्ये पुरणपोळी सुद्धा भर, असे पण शकुंतला या सिंधूला सांगते. तर सिंधू ठीक आहे असे बोलते. त्यानंतर सिंधू विचारते की काय हो, किती जणांचा डबा भरायचा? तर ही शकुंतला बोलते की काय नाही, 2-3 जणांचा डब्बा भर. तर सिंधू लगेच आपल्या मनाशी बोलते की माझा संशय खरा ठरला, यांनीच अन्वी व आयुषला किडनॅप केलेला आहे, असे ही सिंधू आपल्या मनाशी बोलते. तेवढ्यामध्ये शकुंतला लगेच सिंधूकडे बघते. नंतर ही शकुंतला सिंधूला बोलते की निघा आता, उद्यापासून आमच्या रूममध्ये यायचं नाही, असे पण ही शकुंतला सिंधूला बोलते. इकडे ऋतुराज हा आपल्या रूममध्ये असतो. तेवढ्यामध्ये तिथे रेश्मा येते. रेश्मा रडत असते. तर ऋतुराज हा रेश्माला रडण्याचं कारण विचारतो. तेव्हा ही रेश्मा सांगते की बाबा, आईने घर सोडून जायला नको होतं, कारण आई जेव्हापासून घर सोडून गेल्या ना तेव्हापासून काकू ह्या माझ्याशी नीट वागत नाहीचे, असे पण ही रेश्मा या ऋतुराजला सांगते. मगाशी तुम्हाला आणि ऋषभला दोघांनाही खूप बोलल्या, तेच जर आई इथे असत्या तर त्यांनी एक शब्दसुद्धा ऐकून घेतला नसता, असे पण ही रेश्मा या ऋतुराजला सांगते. जवळ ऋषभसुद्धा येऊन उभा राहतो. त्यानंतर ही रेश्मा सांगते की काकू असं बोलल्या की कामचुकार बापाचा कामचुकार मुलगा हा सुद्धा काम नीट जमत नाही याला, असे पण ही रेश्मा या ऋषभ आणि या ऋतुराजला सांगते. त्यावर ऋषभ बोलतो की मी काय केलं, मी तर काकूचे सर्व काही कामं ऐकतो ना. रेश्मा ह्या ऋषभला बोलते की अरे एक ना एक दिवस ती सिंधू सुद्धा तुझ्यासोबत असेच वागेल, काकू जशी वागते तसे. त्यावर ऋषभ बोलतो की नाही रेश्मा, प्लीज तू असं बोलू नको, काकूमध्ये आणि सिंधूमध्ये खूप मोठा फरक आहे, त्यामुळे तू प्लीज असं बोलूच नको, कधीही सिंधू ही काकूसारखी वागणार नाहीच, असं हा ऋषभ या रेश्माला बोलतो. तेवढ्यामध्ये ऋतुराज या ऋषभला बोलतात की तू सिंधूची मदत केली ना त्यामुळे काकू तुझ्यावर भडकल्यात, तू सिंधूची मदत करायला नकोच होती, असे पण ऋतुराज या ऋषभला सांगतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की शकुंतला ही किचनमध्ये येते. तर सिंधूला ही डब्बा भरण्यासाठी सांगते. सिंधू ही डब्बा भरत असते. तर शकुंतला बोलते की थोडंसं घाई आवरा, टाइम होतोय. तर सिंधू बोलते की झालं ओ मॅडम, डब्बाच भरते मी. तेवढ्यामध्ये ही शकुंतला लगेच शेराला जवळ बोलावून घेते आणि बोलते की शेरा, गाडी तू चालव, ड्रायव्हरला घेऊ नको बरोबर. तेव्हा मात्र सिंधू विचार करते की म्हणजे ड्रायव्हरला बरोबर नेत नाही आणि 2च माणसाचा डब्बा भरलाय, नक्कीच अन्वी व आयुषकडे जायचं यांना, असे ही सिंधू आपल्या मनाशी बोलते आणि तो डब्बा भरून शकुंतलाच्या हातात देते.
नंतर सिंधू ही शकुंतलाला बोलते की मॅडम असं बरोबर दिसत नाही की डब्बा तुम्ही गाडीपर्यंत घेऊन जायचा, मी येते डब्बा घेऊन तुमच्याबरोबर गाडीपर्यंत. तर शकुंतला ठीक आहे असे बोलते. आता सिंधू आपल्या हातामध्ये डब्बा घेऊन या गाडीजवळ येते. शकुंतला व शेरा सुद्धा तिथे असतात. त्यानंतर आता शकुंतला व शेरा दोघेही गाडीमध्ये बसतात. तेवढ्यामध्ये सिंधू ही लगेच या पाठीमागच्या डिकीमध्ये जाऊन बसते, खाली झोपून घेते. त्यानंतर ही शकुंतला शेराला बोलते की शेरा गाडी लवकर चालव, आयुषला खूप भूक लागली असेल. तर इकडे ही सिंधू बोलते की खरोखर माझा संशय खरा ठरला. आता हा शेरा आणि शकुंतला दोघेही गाडीमधून बसलेून चाललेले असतात. तर शकुंतला ही गाडीमध्ये बसलेली असते आणि विचार करत असते. इकडे सिंधू ही डिक्कीमध्ये झोपलेली असते. सिंधू ही लगेच या राघवला मोबाईलवरती SMS करून सांगते की मी गाडीमध्ये डिक्कीमध्ये बसून चालली आहे आणि शकुंतला मॅडम ह्या अन्वी व आयुषसाठी डब्बा घेऊन चालले आहेत असा SMS ही सिंधू या राघवला टाईप करत असते. मी माझं लास्ट लोकेशन तुम्हाला SMS द्वारे टाकते, तुम्ही तिथे या असे पण या SMS मध्ये सिंधूने लिहून पाठवलेली असते. त्याच वेळेस आता राघवला तो मेसेज पडतो. राघव घाई लगेच मोबाईल बघण्यासाठी जातो. तेवढ्यामध्ये आता ह्या शकुंतलाला थोडासा डिक्कीमधून कसला तरी आवाज येतो. तर शकुंतला शेराला गाडी थांबवण्यासाठी सांगते. तर शेरा हा बोलतो की काय झालं मॅडम. तर ही शकुंतला बोलते की अरे डिकीमधून कसला तरी थोडासा आवाज येतोय बघ बरं. तर आता शकुंतला बोलतो की ठीक आहे मॅडम, मी गाडी थांबवतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता शेरा व शकुंतला दोघेही गाडीमधून उतरतात. तर ही शकुंतला या शेराला डिक्की उघडण्यासाठी सांगते. आता तर सिंधूला खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे आता हा राघव आपल्या रूममध्ये असतो. राघव आपल्या मनाशी बोलतो की सिंधूने लास्ट लोकेशन ट्रिक केलं आहे, इथे नक्कीच अन्वी व आयुष असतील. दुसरीकडे आता ही मधू दरवाजामध्ये येते आणि ह्या राघवचे सर्व काही बोलणे गुपचूप ऐकते. आता ह्या मधूने हे सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं आणि मधू ही लगेच घाई तेथून निघून जाते. इकडे आता ही शकुंतलाने या शेराला तर डिक्कीचं झाकण उघडायला सांगितलेलं असतं. तेवढ्यामध्ये सिंधू बोलते की बाप्पा तूच काहीतरी कर आता. तर आता ह्या शकुंतलाच्या मोबाईलवर या मधूचा SMS येतो आणि ही शकुंतला बोलते की शेरा राहू दे ती डिक्की उघडण्याचं, चल पटकन आपल्याला टाईम होतोय. तर शेरा लगेच ती डिक्की उघडण्याचं बंद करतो आणि लगेच घाई गाडी चालवण्यासाठी जाऊन बसतो. सिंधूच्या थोडासा जीवात जीव येतो. दुसरीकडे आता हा शेरा आणि शकुंतला अन्वी व आयुष जिथे किडनॅप करून ठेवलेले असतात त्या ठिकाणी पोहोचतात. तर दोघेही गाडीच्या खाली उतरतात आणि तो डब्बा हातामध्ये घेऊन चालू लागतात. दुसरीकडे सिंधू सुद्धा इकडे तिकडे बघू लागते. आता ही अन्वी व आयुष जिथे किडनॅप करून ठेवले आहे तिथे ही शकुंतला शेराला घेऊन येते. तर अन्वी व आयुषच्या साईडने खूप काही या शकुंतलाची माणसे उभी असतात. तेवढ्यामध्ये सिंधू त्या डिक्कीच्या खाली उतरते आणि राघवला कॉल करून सांगते की राघव मी इथे पोहोचले आहे, तुम्ही लोकेशनच्या ठिकाणी लवकर या. तर राघव ठीक आहे असे बोलतो. त्यानंतर असं बघायला मिळतं की इकडे आता सिंधू सुद्धा या अन्वी व आयुष जिथे किडनॅप करून ठेवलेले असतात तिथे थोडीशी साईडला गुपचूप लपवून हे सर्व काही बघत असते. तर आता इकडे हा शेरा गाडीजवळ येतो आणि गाडी थोडी पुढे घेऊन जातो. तेवढ्यामध्ये राघव हा आपली गाडी घेऊन आता या अन्वी व आयुष जिथे किडनॅप करून ठेवलेले असतात त्या ठिकाणी पोहोचतो. राघव बोलतो की इथेच नक्की सिंधूचं लोकेशन दाखवते, म्हणजे सिंधू इथेच कुठेतरी आहे. आता राघवची गाडी आलेली बघता सिंधू लगेच राघवसमोर येते आणि राघवला बोलते की राघव अन्वी व आयुष इथेच आहे आणि शकुंतला सुद्धा इथेच आहे, आपण आता त्यांना जाऊन पकडूयात असे पण ही सिंधू राघवला बोलते. आता राघव हा सिंधूला आपल्या हाताशी घेऊन आता हळूहळू या अन्वी व आयुष ज्या रूममध्ये किडनॅप करून ठेवलेले असतात त्या रूममध्ये पोहोचतात. परंतु मित्रांनो तिथे एक प्रॉब्लेम होतो, अन्वी व आयुष त्या रूममध्ये नसतात. तेव्हा सिंधू ही या राघवला बोलते की अहो राघव, ज्यावेळेस मी बघितलं होतं ना त्यावेळेस अन्वी व आयुष ह्याच रूममध्ये होते. तेव्हा आता राघव खूप इकडे तिकडे या अन्वी व आयुषचा शोध घेत असतो. सिंधू सुद्धा राघव या सिंधूला विचारतो की त्यांना तुझी चावल तर लागली नव्हती ना सिंधू. तर सिंधू बोलते की नाही, त्यांना माझी चावल लागली नव्हती. त्यानंतर राघव हा बोलतो की आता आपण हा पूर्ण एरिया शोधू, काही ना काही नक्की मिळेल. आता राघव व सिंधू दोघेही त्या रूममधील असणारे सर्व बॉक्स बघू लागतात. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही शकुंतला मधूकडे येते आणि ही शकुंतला बोलते की काय ग, तू एवढं सहज समजू नको मला. तर आता ही मधू बोलते की तुम्हाला मी जे लोकेशन पाठवलं होतं ते बरोबर होतं का. तर आता ही शकुंतला बोलते की तुमची ती डॉक्टरीन बाई एवढी साधी समजू नका. तेव्हा मधू बोलते की ती खूप हट्टी आहे, तिला जे लागतं ना ते ती मिळवतेच असे पण ही मधू या शकुंतलाला बोलते. त्यानंतर ही मधुराणी या शकुंतलाला बोलते की तुम्ही काही करा परंतु आमच्या सिंधूला धडाच शिकवा. त्यानंतर ही शकुंतला बोलते की ओ मधुराणी, तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हात धुवायचा प्रयत्न करू नका. त्यानंतर ही मधू या शकुंतलाला बोलते की नक्कीच तुमच्यावर कोणीतरी वॉश आहे, कारण तुम्ही अन्वी व आयुषला ज्या गोडाऊनमध्ये ठेवलं होतं तिथे सिंधू कशी पोचली. तेव्हा आता शकुंतला सुद्धा थोडासा विचार करू लागते. तर मित्रांनो आता पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.